नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आपलं सर्वांचं आपल्या अनन्य रुद्रानाथ संस्कृतीचा या चॅनलवर मी स्वागत करते. आपण श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत ह्या चॅनलवर. आज आपण 11व्या अध्यायातला 52 आणि 53 हे 2 श्लोक बघणार आहोत. 11वा अध्याय हा खास आपल्या ज्या मैत्रिणींचा अपूर्ण राहिलेला आहे त्या मैत्रिणींसाठी आपण सुरू केलेला आहे आणि आता तो जवळजवळ संपत पण आला. तर आपण 11वा अध्याय झाल्यानंतर आपल्याला कोणता अध्याय शिकायला आवडेल प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. आणि आपण घेऊया आता 11वा अध्याय 52वा श्लोक. आपण 51 पर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. 52 आणि 53 हे 2 श्लोक आपण घेऊया. सुरू करते मी 11वा अध्याय. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. श्री भगवान उवाच. सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम. सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम. सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम. सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम. देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम. देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. खालचा श्लोक घेऊ आपण. 53वा. नाहं वेदेर्न तपसा न दानेन न चेज्जया. 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 शक्यं एवं विधो द्रष्टुं. शक्यं एवं विधो द्रष्टुं. दृष्टवानसि मां यथा. शक्यं एवं विधो द्रष्टुं. दृष्टवानसि मां यथा. शक्यं एवं विधो द्रष्टुं. दृष्टवानसि मां यथा. नाहं वेदेर्न तपसा न दानेन न चेज्जया. शक्यं एवं विधो द्रष्टुं. दृष्टवानसि मां यथा. आजचे 2 श्लोक आपण परत एकदा घेऊ. श्री भगवान उवाच. सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम. देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. नाहं वेदेर्न तपसा न ज्ञानेन. नाहं वेदेर्न तपसा न दानेन न चेज्जया. नाहं वेदेर्न तपसा न दानेन न चेज्जया. शक्य एवं विधो द्रष्टुं. दृष्टवानसि मां यथा. शक्यं एवं विधो द्रष्टुं. दृष्टवानसि मां यथा. आपण आता पुन्हा मागचे 2 आणि हे 2 रिपीट करू.
ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः। आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा। अर्जुन उवाच दृष्टवेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन। इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः। श्रीभगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम। देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः। नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया शक्यं एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा। आपले आता 2 श्लोक राहिले 11व्या अध्यायाचे. पुन्हा 11वा अध्याय झाल्याच्या नंतर कोणता अध्याय शिकायला आवडेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. आपल्या कमेंटचा जरूर विचार करा. आपण थोडासा अर्थ बघूया आजचा. आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं की संजय धृतराष्ट्राला सांगत आहे रणांगणावर काय चाललंय, आणि त्याने हे पण सांगितलं की जे रूप कोणालाही दिसत नाही ते रूप त्या भगवंतानी अर्जुनाला दाखवलं आहे, विश्वरूप. शंकराने एवढी तपश्चर्या केलेली असती पण शंकराला सुद्धा ते रूप दिसलं नाही, आणि ते रूप देवाने अर्जुनाला दाखवलं आहे असं संजय धृतराष्ट्राला सगळा वृत्तांत सांगत आहे. आणि मग ते सांगताना संजय म्हणतो मागच्या श्लोकात की इत्यर्जुनम वासुदेवस तथोक्त्वा स्वकं रूपम दर्शयामास भूय. म्हणजे स्वतःचे विश्वरूपाचे दर्शन हे देवाने अर्जुनाला दिलं. भल्या भाल्यांना हे रूप पाहायला मिळत नाही, भल्या भाल्यांना वेदानी नाही, यज्ञानी नाही. आता आपण मागच्या श्लोकात पण बघितलं न वेदेर्न यज्ञाध्ययनेर्न दाने. म्हणजे न वेदांनी वेद वाचल्याने दर्शन होत, न यज्ञ केल्याने दर्शन होत विश्वरूपाचं, ना अध्ययन केल्याने होत, ना उग्र तपश्चर्या केल्याने होत. हे कशानेच होत नाही. हे जे जे असं दर्शन आहे तर ते विश्वरूपाचं दर्शन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलं आहे. आणि अर्जुन ते विश्वरूप पाहून घाबरून गेला म्हणजे त्याला सुचेना काय करावं म्हणून. तो घाबरणाऱ्यातला अर्जुन नव्हता, पण घाबरून गेला म्हणजे आपण त्याचा शब्दशः अर्थ इथं घ्यायचा नाही. घाबरून गेला म्हणजे ते रूप त्याला आत्मसात करता येईना, ते रूपाची त्याला दर्शन असं व्यवस्थित करता येईना. त्यामुळं अर्जुनाने पुन्हा देवाला मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की मागच्या श्लोकामध्ये पुन्हा आपल्या पहिल्या रूपात यायची भगवंताला त्याने विनंती केली. आणि मग पुन्हा अर्जुन आपल्या आता आजच्या मागचे जे श्लोक आहे त्या श्लोकामध्ये आपण म्हटलं की अर्जुन उवाच दृष्टवेदम मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन. म्हणजे हे जनार्दना, तुझं जे सौम्य रूप आहे तेच मला दाखव, आणि हे विश्वरूप दर्शन जे आहे या विश्वरूपात दर्शनातून तू बाहेर ये, आणि तुझं जे पहिलं सौम्य रूप होतं त्याच रूप मला बघायची पण सवय लागलेली आहे, आणि तेच रूप तू मला दाखव. हे रूप मी जास्त बघू शकत नाही, कारण त्या रूपामध्ये खूप तेज होतं, खूप भव्यता होती आणि खूप दिव्यता होती. त्यामुळं ते अर्जुन ते बघू शकत नव्हता, म्हणून त्याने देवाला तशी विनंती केली. आणि मग आजच्या श्लोकामध्ये पुन्हा मागच्या श्लोकामध्ये त्याने अर्जुनाने जे विनंती केली तर आजच्या श्लोकामध्ये देवाने त्याला सांगितलं की सुदूरदर्शमिदं रूपम दृष्टवानसी यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यदर्शन कांक्षिणः. म्हणजे देवादिकसुद्धा माझं हे रूप पाहायला तरसतात थोडक्यात. म्हणजे देवांनी पण शंकरांनी सुद्धा खूप तपश्चर्या केली म्हटली ह्या उग्र हे माझं विश्वरूप बघायसाठी, पण मी शंकराला सुद्धा दाखवलं नाही. एकच नशिबानं असा असतो की त्याला विश्वरूपाचं दर्शन होतं. ठीक आहे म्हणली, मग नाही तर तुला बघवल्या जात ना, तर मग मी माझ्या सौम्य रूपामध्ये येतो असं भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितलं. नाहम वेदेर्न तपसा न दानेन न चेज्जया. हे जो आजचा श्लोक आपण बघितला त्या श्लोकामध्ये भगवंत त्याला सांगतात ना वेदानी. म्हणजे आपण मागचा पण एका व्हिडिओत 2-3 व्हिडिओच्या अगोदर बघितला की ना वेदेर्न
न वेदयज्ञ धेनेर्न दाने. तसंच आता आज पण देव सांगतायत की ना वेदेर्न तपसा न दाने न द्याचे ज्या. म्हणजे तू वेद वाच, जो मनुष्य वेद वाचतो त्यालासुद्धा माझं हे विश्वरूपाचं दर्शन होत नाही. जो खूप खूप दान करतो, खूप खूप दानवान आहे, त्यालासुद्धा हे दर्शन होत नाही. हे कोणालाच शक्य नाही म्हणला विश्वरूपाचं दर्शन. आणि तुला मग तू माझा सखा आहे, तू माझा प्रिय भक्त आहेस, म्हणून मी तुला हे विश्वरूपाचं दर्शन दाखवलं, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. आता इथून पुढं आणखीन आपण पुढचे 2 श्लोक घेऊन 11वा अध्याय संपवणार आहेत. तर आपण 11वा अध्याय झाल्यानंतर आपल्याला कोणता अध्याय शिकायला आवडेल, तसं तर आपण पहिल्यापासून सुरूच केलेलं आहे. पहिला अध्याय जर कुणाला बघायचा असेल तर मागचे व्हिडिओ जाऊन बघू शकता. आणि दुसरा अध्याय पण आपला अर्धा झाला, तर तो पण आपल्याला आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. तर व्हिडिओ लाईक करा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट जरूर करा, कारण तुमच्या कमेंटची मी वाट बघत आहे. कमेंट जरूर करा की ह्यानंतर आता आपल्याला 11वा अध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये आपला संपून जाईल, आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणता अध्याय शिकायला आवडेल त्याची पण कमेंट करा. आणि सबस्क्राईब तर जरूर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, सबस्क्राईब जरूर करा. याच्यामागं पण खूप साथ दिली, याच्यामागं पण खूप प्रेम आपल्या व्हिडिओवर तुम्ही केलं, आपल्या चॅनलवर खूप प्रेम केलं, त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. आणि असंच प्रेम असू द्या आपल्या चॅनलवर, आणि जरूर सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.